नमस्कार मंडळी, मी मनोरमा. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मिक्स अशी भाजी, वाटाणा, बटाटा आणि फ्लावरची. टेस्टी अशी ही भाजी आहे. ही भाजी चपातीबरोबर छान लागते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ही भाजी केली तर ती करण्यास अगदी सोपी आहे आणि ती तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. ही भाजी करण्यास अगदी सोपी आहे आणि घरगुती साहित्यामध्येच ही भाजी केलेली आहे. बटाटा, वाटाणे आणि फ्लावर समप्रमाणात घेतलेले आहे. ते स्वच्छ धुवून घेतले. धुतल्यानंतर एका कढईमध्ये तेल ओतून ते थोडेसे मीठ टाकून वाफलून घेतले. ते जास्तही वाफलायचे नाहीत आणि कमीही वाफलायचे नाहीत, मध्यम असे वाफलून घेतलेले आहे. तेलात वाफरल्यामुळे भाजी टेस्टी अशी होते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही नक्की ही भाजी करून पहा. ही भाजी करण्यासाठी साहित्य: कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, अद्रक, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. कढईमध्ये तेल घेऊन जिरी मोहरीची फोडणी दिली. जिरी मोहरी लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कांदा लालसर असा तळून घेतला. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली. नंतर कढीपत्ता टाकून चांगला कांदा लालसर होईपर्यंत तळून घेतला. नंतर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून टोमॅटो टाकले. चवीनुसार मीठ टाकून ते सर्व एकजीव करून 5 मिनिटे त्याला वाफ दिली. सर्व चांगले वाफवल्यानंतर त्यामध्ये धनापूड, गरम मसाला आणि काळा मसाला टाकलेला आहे. सर्व मिक्स करून घेतले आणि ते चांगले तेल सुटेपर्यंत तळून घेतले. सर्व चांगले तळून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटाणा, बटाटा, फ्लावर टाकून सर्व मिश्रण मिक्स केले आणि भाजी 5 मिनिटे शिजवून घेतली. ही भाजी सुक्कीही करता येते आणि रश्श्याचीही करता येते. तुम्हाला जर बटाटा आणि फ्लावर आवडत असेल तर त्याचीही भाजी करता येते. ही भाजी करण्यास अगदी सोपी आहे आणि खाण्यास चविष्ट अशी आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही नक्की ही भाजी करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा ती कशी झाली आहे. असेच नवनवीन रेसिपी पाहत राहा, करत राहा आणि मस्त खात राहा. ही पहा, आपली भाजी तयार झालेली आहे. ही पहा, आपल्या भाजीला कलर किती छान आलेला आहे. वरती खाण्यासाठी मी चपाती करून घेतलेली आहे. ही पहा माझी चपाती. मला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.